नीटचा फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंटचेच अपलोड केलं पाहिजे का स्टेट गव्हर्नमेंटचं केलं तरी चालेल? स्टेट गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड केल्याने काही नुकसान होईल का, असे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडत आहेत. ओबीसी, एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस या कॅटेगरीमध्ये हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं नेमकं उत्तर आज मी देणार आहे. एनटीएने इन्स्ट्रक्शन्स देताना क्लिअरली म्हटलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटचं क्लास सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यामुळे आयडियल केसमध्ये सेंटरचेच अपलोड करायला पाहिजे. मग स्टेटचं केलं तर तुमचा आरक्षणाचा क्लेम जाईल का? तर नाही. किंबहुना तुम्ही कुठलेच कास्ट सर्टिफिकेट अपलोड केले नाही आणि जनरल मधून फॉर्म भरला तरी सुद्धा तुमचा आरक्षणाचा क्लेम जात नाही. फक्त एकच प्रॉब्लेम येऊ शकतो, सेंट्रलचे सर्टिफिकेट असेल त्यालाच नीटच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फीची सवलत आहे. ज्याच्याकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट नाही त्याला फीची सवलत मिळणे अपेक्षित नाही. पुढे जाऊन जर एनटीएने स्क्रुटिनी केली आणि नीटचे फॉर्म रद्द केले या आधारावर की व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट नसताना तुम्ही नीटचा फॉर्मची फीची सवलत घेतली होती, ही एक रिस्क आहे. आजपर्यंत असं झाले आहे का? तर नाही. मागच्या 3-4 वर्षात आजपर्यंत ज्यांनी सेंटरच्या जागी स्टेटचे सर्टिफिकेट टाकले आणि नीटच्या फॉर्मची फीची सवलत घेतली, फॉर्म भरले, त्यांना काही प्रॉब्लेम आलेला नाही. याचा अर्थ यापुढेही प्रॉब्लेम येणार नाही का? तर सांगता येत नाही. मग उपाय काय आहे? एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल आणि ती म्हणजे तुम्ही नीटचा फॉर्म कॅटेगरी मधून भरला तर तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळेलच, किंवा नीटचा फॉर्म कॅटेगरी मधून भरला तरच तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळेल, हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. तुम्ही जनरल मधून फॉर्म भरला तरी सुद्धा तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. कारण एमबीबीएस सीटचे अलॉटमेंट होताना कुठलेही आरक्षण हे नीटच्या मार्कशीटवरच्या कॅटेगरीनुसार नाही, तर काउन्सिलिंगच्या वेळेस म्हणजेच नीटचा रिझल्ट लागल्यानंतर ऑल इंडिया कोट्यासाठी एमसीसीचे जे काउन्सिलिंग घेतं आणि महाराष्ट्राचे ऍडमिशन्स करताना महाराष्ट्र सीईटी सेल जे काउन्सिलिंग घेतं, या काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड कराल त्याचा तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळेल. या संदर्भात काही शंका असेल तर कॉमेंटमध्ये लिहा आणि आम्ही ते शंका निरसन करू. आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही 100% तुमची मदत करू. धन्यवाद.